लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायतच्या सभागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद व तालुका विधी सेवा समिती फुलंब्री आणि तालुका वकील संघ फुलंब्रीतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 29 जुलै सोमवार रोजी नगरपंचायतच्या सभागृहात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद व तालुका विधी सेवा समिती फुलंब्री आणि तालुका वकील संघ यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते। या कार्यक्रमात फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज यांनी बालकांचे अधिकार, बालकांचे मूलभूत हक्क त्यांच्या पालकांवर कसे आहेत त्याबद्दल माहिती दिली। बेटी बचाव बेटी पढावच्या शासनाच्या अभियानाबद्दल सविस्तर माहिती सांगितली। बालविवाह रोखण्यासंबंधी माहिती दिली। कुठे बालविवाह होत असेल तर 1091 या क्रमांकावर फोन करून कळवावे व मदत मागावी। तसेच पोक्सो कायद्याबद्दल माहिती दिली। तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत मुलींनाच नव्हे तर मुलांना सुद्धा न्याय मिळतो अशी महत्त्वपूर्ण माहिती प्रतिभा आबूज मॅडम यांनी दिली। पर्यवेक्षिका सविता शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती दिली। तसेच मुलींना पंचायत समितीमार्फत मिळणाऱ्या योजनेची व लेक लाडकी याबाबत माहिती दिली। फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याची माहिती दिली। तसेच कायदा आणि समाज एक न्याय आणि सुव्यवस्था समुदाय तयार करण्यासाठी एकत्र काम करतात, तिथे प्रथम हक्काचे सुद्धा स्वरक्षण केले जातात असे सांगितले। सहदिवाणी न्यायाधीश देवरे यांनी पीक विमा आणि आसमानी किंवा सुलतानी संकटात सापडले तर शासन कशा प्रकारे मदत करते त्याबद्दल माहिती दिली। तर मुख्य मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या अध्यक्षा फुलंब्री दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तथा विधी समिती अध्यक्षा राव जडेजा मॅडम यांनी केले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फुलंब्री न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश देवरे साहेब होते। प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक पोलीस निरीक्षक संजय सहाने होते। पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा आबूज, नगरपंचायत कार्यालयाचे प्रतिनिधी संतोष रोकडे, पर्यवेक्षिका सविता शिंदे, गोपनीय शाखेचे पोलीस अनिल शिंदे तसेच अनेक गावांचे पोलीस पाटील, अकॅडमीचे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी बालविवाह थांबवण्यासाठी शपथ घेण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र तमेवार यांनी केले तर पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज पाटील यांनी आभार मानले। आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही। बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही। तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही। बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे। बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे। बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू। या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तींचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची मला जाणीव आहे व आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू। आमच्या गावात आजूबाजूला व शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ। तालुका विधी सेवा समिती व वकील संघ फुलंब्री यांच्यातर्फे कॉमन मिनिमम प्रोग्राम फॉर जुलै 2024 हा आयोजित करण्यात आलेला आहे। तर व्यासपीठावर उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती राव जडेजा मॅडम, दिवाणी न्यायाधीश फुलंब्री, तसेच प्रमुख उपस्थिती देवरे साहेब, सहदिवाणी न्यायाधीश
पंचायत समिती येथील शिंदे मॅडम, त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशन फुलंब्री येथील अबूज मॅडम PSI व इतर उपस्थित प्रेक्षकगण आणि तर आजचा हा जो कार्यक्रम आहे, तर हा कार्यक्रमाचा उद्देश आहे की ज्या लीगल सर्व्हिसेस आहे जनतेसाठी शासनाच्या, त्यांची पण एक कायदेशीर माहिती देणे हा पण एक उद्देश आहे. तर माननीय एक न्यायव्यवस्थेतर्फे पण समाजात ऑर्गनाइज म्हणजे काही अवेअरनेस प्रोग्राम पण घ्यावे लागतात, घेतले जातात ना. त्यानंतर ऑब्झर्वन्स ठेवलं जातं, काही समाजात ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत लिगल, त्यावर ऑब्झर्वेशन, शासनाची योजना व्यवस्थित राबवल्या जातात की नाही यावर ऑब्झर्वेशन पण ठेवलं जातं. त्यानंतर काही पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस ची माहिती देणे, याविषयी पण राईट ऑफ चिल्ड्रेन याविषयी पण योग्य तर राबवलं जातं का यावर लक्ष ठेवलं जातं. त्यानंतर एक राईट ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा हक्क, याची पण अंमलबजावणी होती का नाही हे पण माननीय न्यायव्यवस्थेतर्फे बघितलं जातं. त्यानंतर काही ड्राईव्ह पण घेतल्या जातात, जसे ऍडमिशन ऑफ चाइल्ड डिप्रेव्ड म्हणजे काही शाळा सोडतात काही मुलं, त्याविषयी काही ड्राईव्ह घेतले जातात, त्यावर पण माननीय कोर्टाचं लक्ष असतं. त्यानंतर आता काही कालावधीनंतर बरेचसे कायद्यामध्ये पण बदल झाले. आता जसं पोक्सो ऍक्ट आलेला आहे, त्या पोक्सो ऍक्टचं विषयी समाजात जागृती करणं, त्याविषयी अवेअरनेस प्रोग्राम घेणं, यावर पण माननीय कोर्टाचं लक्ष असतं. तर माननीय कोर्टाची परवानगीने माझ्याकडे थोडं मटेरियल आहे, मी थोडं एक सविस्तर वाचून दाखवतो किंवा सांगतो आपल्याला सांगतो. तर कायदा म्हणजे काय? कायदा म्हणजे लोकांनी कसे वागावे आणि सुव्यवस्था कशी राखावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी समाजाने तयार केलेल्या नियमांचा संच आहे. एखाद्या समस्येबद्दल तीव्रतेने वाटत असेल तर त्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो कायद्यानुसार. कायदा आणि समाज एक न्याय आणि सुव्यवस्थित समुदाय तयार करण्यासाठी एकत्र काम करतात, जिथे प्रथांच्या हक्कांचे पण संरक्षण केले जाते. तर हे झालं कायद्याविषयी आणि याच्या प्रोग्राम विषयी. माझ्याकडे एक टॉपिक दिलेला होता, राईट टू एज्युकेशन, म्हणजे आता शिक्षणाचा हक्क, मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा एक कायदा निघालेला आहे. तर तो आपल्या संसदेने पास केलेला आहे ऑगस्ट 2009 मध्ये. तर त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून सुरू झालेली आहे. तर म्हणजे आता शिक्षण हे सुद्धा एक सक्तीचं, म्हणजे त्यात सर्वांची जबाबदारी आहे, त्याच्या पालकांची पण जबाबदारी आहे, शाळेची, सर्वांवर जबाबदारी टाकलेली आहे. तर त्यामध्ये जे मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे, त्यामध्ये जे स्थानिक प्राधिकरण आहे, जसे नगरपालिकेची शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा, तर यांच्यावर पण त्यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी टाकलेली आहे. त्यानंतर बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार झालेला आहे. 6 ते 14 वर्षाच्या वयाच्या जे बालकाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळाले पाहिजे. त्याला त्याच्या जवळच्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर त्याला या शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचं तर त्याला ताबडतोब म्हणजे कुठलीही अडकाठी न येता इकडून दाखला मिळाला पाहिजे, तिकडं पण ऍडमिशन मिळालं पाहिजे. त्याच्यानंतर शासन समजा त्या एरियामध्ये शाळा उपलब्ध नसले तर ते पीक विमा ही जी आहे ही माहिती असेल सगळ्यांना. ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करावा पीक विम्याबाबत. तर पीक विमा जो आहे हा ज्यावेळेस कधी दिला जातो, ज्यावेळेस आपत्ती येते. एखादी आपत्ती नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, या दोन्ही याच्यामध्ये त्यावेळेस पीक विमा जो असतो, जो आपण काढलेला असतो, तो देण्याचं बंधनकारक असतं शासनावर आणि त्याच्याशी टाईप केलेल्या कंपनीवर. तर
विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 याचा जो कलम 12 आणि उपकलम आहे ई, यामध्ये याबाबत ज्यावेळेस नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो, ह्या वेळेस जर एखादा व्यक्ती आहे ज्याचं त्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याला ते मिळण्यासाठी विलंब होत असेल, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला कायद्याची मदत ही राज्य विधी सेवा समिती जी आहे, प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत ही मोफत दिली जाते. हे आपल्याला माहीत नसेल आजपर्यंत. आपण फक्त त्या ऑफिसमध्ये जाऊन चक्रा मारत असणार, कंपनीमध्ये जात असणार, तुम्हाला तिथून सांगण्यात येत असेल, परंतु आपल्याला जर त्याबाबत जर तो विमा मिळवायचा असेल आणि तो मिळत नसेल, तुमचे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण असून देखील, तर अशा वेळेस तुम्हाला मोफत मदत, कारण ती जी स्कीम आहे गव्हर्नमेंटची, ही राबवताना त्याच्यावरती जसं PI साहेबांनी सांगितलं, ऑब्झर्वेशन ठेवण्याचं काम हे न्यायालयाकडनं देखील होत असतं, की कोणावरही ती राबवत असताना अन्याय झाला नाही पाहिजे. तर त्याबाबत तुम्ही मोफत सेवा तुम्हाला मिळू शकते. त्याकरता एक कोर कमिटी स्थापन केलेली जाते. त्यामध्ये जिल्हा लेवलवरती माननीय प्रमुख जिल्हा जे न्यायाधीश असतात ते त्याचे सदस्य असतात. तसेच बार काउन्सिल जे असतं स्थानिक, त्याचे जे ज्येष्ठ सदस्य ते असतात सदस्य. तसेच एक महिला प्रतिनिधी आणि एक युवकांचा प्रतिनिधी, वकिलांचे, ते असतात. तसेच जर तुम्हाला जी आपत्काल जो आलाय तो जर तुमचा मेडिकलशी रिलेटेड असला, म्हणजे वैद्यकीय, जसं आता करोनाच्या काळात भरपूर लोकांच्या घरचे लोक दुर्दैवाने करोनामध्ये गेले, परंतु नंतर शासनाने त्याबाबत एक GR काढून जी आर्थिक मदत डिक्लेअर केली, आणि ती आर्थिक मदत मिळण्यासाठी जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यासाठी देखील ती मदत केली जात होती, परंतु आपल्याला माहीत नसेल, त्याच्यामुळे आपण भरपूर लोक हे काही अंशी पर्यंत प्रयत्न करून त्यानंतर पुढे थांबून गेले असणार, कारण कोणाला हे माहीत नसतं की आपल्याला ही मोफत कायदेशीर सल्ला हा दिला जातो. तर त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये एक डॉक्टर जे असतात, जे इंडियन मेडिकल असोसिएशन आपण नाव ऐकलं असेल, त्यांनी एक प्रतिनिधी दिलेला असतो, तो देखील त्याच्यात असतो. तसंच हे झालं पीक विमा. फक्त हे पीक विमा मी सांगण्याचं कारण असं होतं की आपला जे श्रोते आहेत जवळपास सगळे शेतकरी आहेत तिथं. दुसरं असतं पूर येतो, पुरामध्ये किंवा भूकंप असतो किंवा सामाजिक हिंसा होते, जाळपोळ होते, त्यामध्ये देखील जर एखादा व्यक्ती हा त्याचं घर जळत असेल, त्याची राहण्याची व्यवस्था नसेल, तर ह्या सगळ्या करताना गव्हर्नमेंटवरती ऑब्झर्वेशन करण्याचं काम ही कमिटी करत असते. अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल, की एखाद्याला जर त्याचं पूर्ण घर गेलंय आणि त्याला राहण्याचा निवारा लगेच मिळत नसेल, तर अशा वेळेस तो जिल्हा सेवा समितीकडे जाऊन ही कायदेशीर मदत घेऊ शकतो आणि त्याला लवकरात लवकर ती मदत मिळते. एवढी मला आज आपल्याला माहिती मला तरी वाटतं पुरेशी आहे, की ही पहिले आपल्याला नसेल याच्यापूर्वी, आणि हे आपल्याला माहिती झाली. इथं आता बघितलं मी की जवळपास पोलीस पाटील आहेत 1000. तर मला वाटतं की जितके पोलीस पाटील असतील तेवढ्या गावात हा मेसेज जाईल असं मला वाटतं, की कोणी व्यक्ती जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला ते सांगता येईल. म्हणजे आपण प्रतिनिधी गावाचे आहात, त्याच्यामुळं एवढ्या 20-25 गाव जे असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल. तसेच इथं विद्यार्थी आहेत पोलीस भरतीचे, यांच्या मार्फत त्यांच्या घरचे जर शेतकरी असतील आणि सध्या आता दुष्काळ ओला असेल किंवा पाऊस नसलेला दुष्काळ असेल, तर अशा वेळेस जर पीक विमा काढला असेल तर तुम्हाला पण आता ही माहिती झाली आहे. तुमच्या आई आणि वडील जर निरीक्षर असतील तर त्यांना ही माहिती देण्याचं काम तुमचं आहे. तुमच्यावरती आता त्यांचं घर चालतंय, कारण त्यांनी तुम्हाला शिक्षणासाठी इथं पाठवलं. तर मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यामुळं मी आमच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश जे आहेत त्यांचे, तसेच तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष राव मॅडम, तसेच हा कार्यक्रम ज्यांनी घेतला आणि मनावर घेतला असे पोलीस निरीक्षक यांचे, व तुम्ही माझं ऐकून घेतलं याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. फुलांब्री पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, विस्तार अधिकारी आणि आपण सर्व बंधू भगिनी, आम्ही आज आलो एवढे वक्त्यांनी आपल्याला काही ना काही माहिती सांगितली. यापैकी काही गोष्टी आपल्याला माहिती असतील, जसं सरांनी सांगितलं पीक विमा बद्दल, तर माहिती होतं, खूप लोकांनी हात वर केलेले.
आणि ज्यांना माहिती नाही त्यांना नव्याने मिळाली. दुसरी गोष्ट, अबूज मॅडमनी जेव्हा सांगितलेलं कायद्यांबद्दल, पोक्सो बद्दल, किंवा जे इंटरनेटवर आपले जे इंस्टाग्राम असतात, फेसबुक असतात, ते जे संभावित धोक्यांबद्दल त्यांनी सांगितलं, तर आपल्याला असं वाटतं की अरे आम्ही एवढे स्मार्ट आहोत, आता स्मार्टफोन सगळे वापरतोय ना, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, मग आम्ही एवढे का स्मार्ट आहोत, आम्हाला कळतं समोर कोण आहे कोण नाहीये. पण हे जे त्यांचं ह्या लोकांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते त्यांच्या अनुभवातून आलेल्या आहे, आणि तो अनुभव न्यायालयाला तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांकडून येतो. कारण त्यांच्याकडे जेव्हा केसेस येतात ते पाहून ते हे सांगत आहे. त्यामुळे असं धरून चालण्याचं काम नाहीये की मी स्मार्टफोन वापरते म्हणजे मी स्मार्ट आहेच. सगळे स्मार्ट आहोतच, त्याबद्दल वाद नाहीये. फक्त एवढं आहे की संभावित धोका काय आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्याच बरोबर राईट टू एज्युकेशन, बेटी पढाओ बेटी बचाओ, अजूनपर्यंत आपण याच्यावरच आहोत का? आपण त्याहून पुढे जायचं आहे. अबूज मॅडमनी सांगितलेलं की कायदा असतो, कायद्याचं पालन करण्यासाठी पोलीस व्यवस्था आहे, बरोबर ना? त्याच्यात चुकीचं काहीच नाहीये. पण मला असं वाटतं की ते कायद्याचं पालन मी केलं पाहिजे. त्याची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. कायदा हा पोलिसांनी अंमलात आणायला लागतो ना, पण पोलिसांनी अंमलात आणण्याऐवजी त्या कायद्याचं स्वरूप तो का आणला हे जर मला कळालं आणि मी त्यानुसार वागले तर मला गरज नाहीये. म्हणून आपण जेव्हा इथे आहोत, जसं सरांनी सांगितलं की आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, पोलीस पाटलांपासून ग्रामचे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, सगळ्यांची जबाबदारी आहे. तसं ग्रामस्थांची, मी जेव्हा अशा कुठल्या कार्यक्रमाला आहे तेव्हा माझी स्वतःची एक जबाबदारी आहे की हे जे मला आज विचार मिळाले, हे जे मला ज्ञान मिळालं, ते त्याचं वहन मी करायचं. मी असताना तिथे कुठला अन्याय होणार नाही याची जबाबदारी फक्त आणि फक्त माझी असते. ही जबाबदारी जेव्हा मी उचलते ना, तेव्हा पोलिसांचं अर्ध काम तिथेच होऊन जातं. मग न्यायालयाला यायची गरज नाहीये. न्यायालयाने हे कार्यक्रम घेण्याचा उद्देशच आहे की कायद्याची तोंड ओळख आपल्याला व्हावी. एखाद्या पोक्सो मध्ये मॅडमनी ते पोलीस कर्मचारी असताना त्यांना जे सांगायला लागलं त्याचं कारण असं नव्हतं मॅडम की आपण कुठे डिव्हिएट होत आहात, आपण त्याच्यावरून हलत होते, असं नव्हतं. एक नाजूक गोष्ट असते, मुलींची इज्जतीवर जेव्हा येतं तेव्हा गोष्ट फार नाजूक होते. ते त्या मुलीच्या घरच्यांना विचारा, त्या मुलीला स्वतःला विचारा. ती एखादी तुमची बहीण असू शकते, तुमच्या नातलग असू शकते. अशा रीतीने जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा आपल्याला ते त्याचं जे भोवतं ना, तेव्हा आपल्याला कळतं की अरे नाही, ही गोष्ट माझ्याकडून पण कुठेतरी झाली पाहिजे. जर मी समोर असताना कोणी एखाद्या मुलीची छेड काढत असेल तर ते मी होऊ देणार नाही. ही जर जबाबदारी सगळ्या मुलांनी उचलली तर मुलींना संरक्षणाची आणि कायद्यांची गरज काय आहे? ही छोटीशी बाब जर मला कळाली ना तेवढं पुरेसे आहे. आपण समाजात राहणारे व्यक्ती आहोत ना, आपल्याला समाज लागतो. प्राण्यांना लागतं का? प्राण्यांचा समाज असतो का? नाही ना, माणसांचा समाज असतो. मग मी समाजाला काय देणं लागतो ही जबाबदारी जर मी माझ्या छोट्याशा याच्याने केली, त्यासाठी मला कुठल्या पॉलिटिक्स मध्ये जायला पाहिजे किंवा देशाच्या सीमेवर जाऊन लढलं पाहिजे ही गोष्ट नाहीये. मी माझ्या विचारांची लढत जर माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या परिवारात पण उभी करत आहे की अन्याय हा मी होऊ देणार नाही, सहन तर अजिबात करणार नाही, ही गोष्ट माझ्यापासून सुरू होते, ही एवढी गोष्ट आपल्याला कळाली ना तर हे सगळं सार्थक होईल. पुढे नवीन कायद्याची गरज भासणार नाही, पण त्यासाठी गरज आहे आपल्याला सजग व्हायची, आपल्याला लक्षात घ्यायची की आपलं कर्तव्य काय आहे. राईट्स तर सगळ्यांना माहिती आहे, माझे हक्क काय आहे हे मला माहिती असले पाहिजे. नाही माहिती तर माहिती करून घेतली पाहिजे. त्यासाठी सरांनी सांगितलं की मोफत सल्ला हे हक्क आहे तुमचा, पण हा हक्क तुम्हाला माहिती तर पाहिजे. तर ज्यांना माहिती आहे त्यांचं काम आहे की ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचायचं. ही जबाबदारी जेव्हा तो व्यक्ती स्वीकार करेल, मग पुढे
यंत्रणाची गरजच राहणार नाही. माझं स्वतःचं म्हणून जेव्हा करतो मी, माझ्या कर्तव्याची जाणीव मला होते, मग मला कोणाला सांगायची गरज नाही ना वाटत. मला कोण येऊन उभं करेल ह्याची मी का वाट पाहू, जेव्हा मी स्मार्टफोन वापरतो आणि मी स्मार्ट आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा.